की पहिलवान जोर. अरे अरे अरलो अरलो. जिंकलो काका बकारला. काय संपतोय का नाही खेळ? नाही 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 नाही, आता जोर या लाडूला हरवत नाही तोवर काय खेळ संपत नाही बा आमचा. ये काका बोका मी हरणारच ना. बघतो की हे समज बंद. अंजलीबाई हटूनच बसल्यात, काय ऐकणच झाले. अरे आता तिनं मनावर घेतलंय म्हणल्यावर तू कशाला खोडता घालतोयस. आणि हे बघ, शिकला लाडू तर काय वाईट होणार आहे काय? तसं नाही गोदक्का. अगं मला जसं शाळेचं भ्या बसलं तसं लाडूला बसलं म्हणजे. अरे असं कसं भ्या बसेल मनात? तुला शाळेचं काय माहित नाही, मला चांगला अनुभव आहे. बरं ते शाळेचं जाऊ दे, पण ते घरच्या अभ्यासाचं जे काय टाइम टेबल आखले ते बदलायला लाव की. शाळेचा अभ्यास तेवढा बस आहे. हे बघ बाबा, तुमचं तुम्ही बोला आणि ठरवा. उगा मला कोणी मध्ये घेऊ नका सा. अरे मी कोणाच्या बाजूने बोलणार? अगं गोदक्का ऐकून तर की मी काय सांगतोय ते. गोदक्का रानादा तू काय एवढ्या शाळा घाबरतोस? अरे तू शाळेला घाबरत नाही, घरच्या अभ्यासाला घाबरतोय. तुझ्या संगत त्याला बी बसायला लागणार अभ्यासाला. मग मग अभ्यासाला का घाबरायचं? बोल की रानादा. लाडूनच घाबरलं पाहिजे. ये काका बोका, हा जरा इकडे की. हा इकडे. काका बोका, आता लाडूला तूच सांग, अभ्यासाला का घाबरत असते? मी काय सांगू? अरे सांग की. अरे सांग की. अच्छा, ते अभ्यासाचं वय. अरे लाडू, ते अभ्यासाचं कसं असते माहितीये काय? अरे लई मोठी मोठी पुस्तकं वाचायला लागतात मला. मावगडा तसली. एकदम बरोबर. आता मला सांग, एवढी मोठी पुस्तकं वाचायची म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का? नाही ना व. हा आता एवढी मोठी पुस्तकं वाचल्यावर तुझे डोळे दुखणार. डोळे दुखलं की तू कुस्ती कशी खेळणार? तर काय, पण आता शाळा म्हटल्यावर वाचायला लागणार म्हणा. म्हणून तर मी असाली नको म्हणतोय. पुस्तकं आली म्हणजे ते दप्तर आलं. अरे लई वेळ जातो त्यात, आणि दप्तरात लई वज असते र. आता ते वज घेऊन तुझी पाठ दुखणार. पाठ दुखली मग तू कुस्ती कशी खेळणार? अरे बापरे. अरे लाडू म्हणजे कसं असते माहितीये काय? अरे अभ्यास जर चुकला की नाही, हे बघ इथं असं छड्या मारतात लय जोर जोरात. दुपारची झोप बंद आणि संध्याकाळचं खेळायचं बी बंद. आता तूच सांग, तू जर झोपला नाहीस तर तालमीत कुस्ती कशी खेळणार? होय, अरे नुसता अभ्यासावर अभ्यास काय काका बोका? बरोबर आहे. मी तर सुटलो बा, माझी शाळा संपली. आणि यो तो शाळेलाच गेला नाही, म्हणून तर एवढा मोठा पैलवान झालाय. हो रानादा. नाही मला पैलवान बनायचंय. होय ना व. मग तू अंजली बासनी सांगून टाक मला शाळा नोकी म्हणून. अरे रानाला माव ऐकणार नाही. लाडू मर्दा जरा गंभीर चर्चा कर की जाऊन. अरे समजू की जाऊन माऊला. हा समजावून सांग. अंजलीबाई कशा समजत नाही तोवर समजवतात, तसं तू समजावून सांग. हा काय झालं लाडू, समजवशील ना व? हे बघ, तुला जर मोठा पैलवान बनायचं असेल तर तुला समजावं लागेल. हा आता जाऊ समजू. इकडे लाडू, हा आमचं नाव सांगू नकोस. हा नाही सांगत. जा जा जा.
आता लाडूची शाळा कॅन्सल. हे शाळा नाही, ते घरचा अभ्यास कॅन्सल व्हायला पाहिजे, तेवढंच पाहिजे आपल्याला. तीच की तीच. मी काय म्हणतो सूरज, आपण मी जाऊन बघूया काय? चल 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 चल. गंभीर चर्चा. माऊ काय रे, झाल्या गप्पा मारून? चल आता लवकर झोपायचं. उद्यापासनं शाळा, टाइम टेबल सगळं सुरू होणार, हो की नाही? हो. चला झोपा मग. माऊ तुझ्याकडे जरा वेळ आहे काय? वेळ आहे की, बोल. मला जरा गंभीर चर्चा करायच्या. गंभीर चर्चा? हो गंभीर चर्चा. बोल, काय गंभीर चर्चा करायची? तुझे टाइम टेबल बनवलंय, त्याच्यात सारा अभ्यास आहे. मग मी कुस्ती कशी खेळणार? अभ्यास झाला की कुस्ती खेळायची. डॉक्टरांनी माझी पाठ दुखली तर कुस्ती कशी खेळणार? अशी कशी दुखेल पाठ? अभ्यासाने झोप नाही आली तर कुस्ती कशी खेळणार? व्यवस्थित झोप होईल तुझी, काही काळजी करू नको. आता शाळेत बसल्यावर मी कुस्ती कशी खेळणार? कोणी सांगितलंय तुला हे सगळं? माझ्या दोस्तांनी. कोण आहे तुझे दोस्त? नाव सांगू नको म्हणालात. बर, नाव नको सांगूस, पण कुठे असतात तुझे दोस्त? तिथंच आपल्या घरात. हा, तुझा गोठ्यातला दोस्त? नाही नाही, गोठ्यातला नाही, घरातला. घरातलं? हा, म्हणजे भाऊ भाऊ आहेत का? हो म्हणजे तुझा राणादा आणि सूरज काका? हो. भाऊ तू कसं वाकलं? मला येतो ओळखता. ऐक लाडू, अभ्यास आणि शाळा हे काय आपल्याला त्रास देणार नसतात. तू पटपट अभ्यास केलास ना की पटपट होतो, आणि जसं जसं तुला येत जाईल तसा तसा अभ्यास वाढतो. अभ्यास आला नाही म्हणून छडी नाही बसत, अभ्यास केला नाही तर छडी बसते. पण आपण तर रोज अभ्यास करणार आहोत, हो की नाही? हो. मग आपल्याला छडी बसणारच नाही. आणि तुला माहितीये का, आता शाळेत छडी मारणं बंदच केलंय. त्यामुळे तू जर का पटपट अभ्यास केलास ना तर तुला खेळायला आणि झोपायला दोन्हीला खूप वेळ मिळेल, बरोबर की नाही? हो. आणि शाहू महाराजांनी काय सांगितलंय माहितीये तुला? शाहू महाराजांनी काय सांगितलंय? काय? अभ्यास आणि खेळ दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या असतात. मग तू दोन्ही करणार ना? हो. झालं तर मग ते टाई. चल आता झोप लवकर, ये लवकर झोप. झोप 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 झोप. तिकडे बघ उशी ठेवली, तिकडे झोप. हा, झोपलास? उद्या सकाळी उठलास ना की पहिल्यांदा तालमीत जायचं. मग आपण शाळेत तुझं ऍडमिशन करूया, आणि परत येताना तुला मस्त शाळेचे कपडे घेऊ, दप्तर घेऊ, डबा घेऊ. तोवर आता तू झोप. तुझ्या दोस्तांना भेटून आले. आलेच. काय म्हणता राणा? अरे तुझ्यामुळे मी बी अडकलोय की. लाडूनी माझं बी नाव सांगितलं वहिनीसनी. अरे माझं बी नाव सांगितलंय ना. अरे त्याला सांगितलं होतं नाव सांगू नकस म्हणून. अरे त्यानं नाही सांगायला, खरं वहिनीने ओळखले की. आता काय करायचं? आता मी बसतो. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय आई कृष्ण गं. लोक जग रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत राणा हा महावीर विक्रम झोप आल्या मर्दा. हा जा झोप जा. कंचन वर्ण विराज सोयसा कान कुंडल वहिनी हा? अहो इथं काय करायला जा? तुला सांगाल तू की वरती जाऊन झोप म्हणून. आला की नाही बोलवायला? तुम्ही इकडे कसं काय? काय शिकवताय लहान मुलाला? मी हा चलो राणादा काय शिकवायला लागला सांग पोरसनी? ए, मी कुठं योच शिकवतोय. मी हो मी नाही वहिनी, योच त्या लाडूला घेऊन बसला होता इथं. मी बसलो होतो पण यो समजा सांगत होता. नाही 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 मी बसलो होतो बाजूला. काय काय योच सांगाल तर बघा. ए मी बसलो होतो, तू सांगत होता समजा.
झालं का तुमचं? बघा की वहिनी, ह्यानंच काय काय सांगितलं आणि लाडूनं माझं नाव सांगितलं. असं का केलं असेल हो लाडूनं? काय हो, लाडूच्या मनात उगाच भीती कशाला भरवताय? मी शाळेचं नको म्हणत नव्हतो. मग मी घरच्या अभ्यासाचं नको म्हणत होतो. काय रे? हे असलं काही चालणार नाही. शिक्षण म्हणजे काय खायची गोष्ट आहे का? शिकायचं तर शाळेत जाऊ, असं काही नसतं. माणसांनी कायम शिकत राहायला पाहिजे, घरातही आणि शाळेतही. मी जे काही करते ते लाडूच्या भल्यासाठीच करते. तुम्ही शाळेला घाबरता म्हणून त्यालाही तुमच्यासारखं करू नका. हो नाही म्हणजे आणि आता या गोष्टीवरनं तुम्हाला माझ्याशी भांडायचं असेल ना, तर तयारी आहे माझी. हा, पण ते होऊ नये असं मला वाटतं. एकदम बरोबर आहे तुमचं वहिनी. हो, मी बी कवापासून हेच सांगायला लागलो ह्याला. काय सांगितलं होतं की नाही? चला, उद्या तालीम झाली की आपल्याला लाडूच्या ऍडमिशन साठी जायचं. मला उशीर करू नका. बरोबर आहे. लवकरच झोपल्यावर माणूस लवकर उठतोय. जा जा झोप जा 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 झोप जा. आलो आलो. सोड की, उघड की राहणार. तुला बाहेर झोपायचं का होतं? अरे उघड की. ए राणदा, ए झोप बाहेर. अरे उघड की, असं काय करायलायस राणदा? अहो, सॉरी. झाडूला असं पाय लावू नये. झाडू म्हणजे लक्ष्मी असत्या. पाय पडा बरं. अहो, जरा पाय वर करा. जरा अजून वर करा. अगं पण अहो, झोपाळ्या खाली बी लईच धूळ आहे. जरा वर करा पाय. झाड. गोदाक्का, ए गोदाक्का, काय झालं? काय पाहिजे काय? ते पाणी पाहिजे होतं. अहो, मग आम्हाला सांगा की, चहा पाणी नाश्ता काय पाहिजे असेल तर आम्हाला सांगत जावा. आणि आता गोदाक्कांच्या पूजेचा बी टाइम आहे. त्यांना कशाला उगत आणतो आम्ही. थांबा. अहो, काय झालं? काय पडलंय काय? प्रश्न पडला होता. कसला? म्हणजे दिवस कुणीकडनं उगवायला लागलाय आजकाल, काय कळणं झालंय बघ. लईच काम करायला लागलीस की तू. आराम हराम असतोय हे कळलंय आता आम्हाला. बरं, चहा आणू काय? आवळा देऊन कोवळा काढायचा विचार नाही ना हो तुझा? झालं नाही. बराबर आहे म्हणा तुमचं. एकदा नाव कानफाट्या पडलं की पडलं. तुम्हाला काय समजायचं ते समजा. आम्हाला याच्यावर काय बोलायचं नाही. अगं नाही, खात्री करून घेतलेली बरी म्हणून तुम्ही म्हटलं. खात्री करत बसा, पण आम्हाला काही टाइम नाही आता. आणि भय, तुम्ही आता पटाकदिशी आवरून घ्या बरं. आज लाडूच्या शाळेचा पहिला दिवस आहे ना बघ. हा, कुठे गेला लाडू? अहो, असं काय करताय? लाडू आणि राणा भाऊजी तालमीला नाही का गेले? ते येत्यालाच आता लवकर. तुम्ही आवरून घ्या काय. खरंच छान आहे ना बघ. नगर ठीक आहे. गोदाक्का, गोदाक्का,
आज आपल्याला लाडूच्या डब्याची तयारी करायची. आजपासून त्याची शाळा सुरू करते ना मी. होय. लाडूच्या शाळेचा पहिला दिवस. बर, आपण थालीपीठ आणि त्याच्या आवडीचं वरण भात दोन्हीची बी तयारी करूया. चालेल. आणि यांच्या जेवणाची तयारी करावी लागेल. होय. आता तालीम झाली की येतीलच दोघं. अरे देवा, मी यांच्या आंघोळीचं पाणी काढून ठेवायला विसरले. आणि मी लगेच. हा राधाताई, आंघोळीसाठी पाणी गरम करा. जाऊ बाई, झाली लाडूच्या शाळेची तयारी? नाही, ऍडमिशनचा दिवस आहे ना त्याचा आज. हो, आता येतीलच तालमीत ना दोघं. मग आले की त्यांची आंघोळ, मग त्याची तयारी, मग जाऊ शाळेत. वय खरं. बरं ऐका, तुम्ही तुमची तयारी करा. लाडूला तयार करायची जिम्मेदारी आमची. चालेल, मग मी जेवणाची तयारी करते. आले. राधाताई. अंजली, हा, नाही, लाडूला तू शिकवायचं म्हणतेस ते चांगलंच आहे, पण लाडूच्या शाळेवरनं तुझ्यात आणि रानात परत वाद न ग बाई व्हायला. गोदाक्का, तुम्ही काही काळजी करू नका. नाही होणार आमच्यात वाद. मग ठीक आहे, चला जेवणाची तयारी करू. राधाताई. लाडू, तुला म्हणलं होतं का नाही आजपासून तालीम सुरू करायची म्हणून? मजा आली का नाही? तर मी काय म्हणतो राणा, आता तालमीत अजिबात खंड पडू द्यायचं नाही बघ. अजिबात नाही. बरं, निघू काय मी? का एवढी का गडबड लागली तुला? काय इमान विमान धरायचंय तुला? नाही, इमानात बसत नाही मी कधी. तर ऐक की मी काय म्हणतोय ते. हे बघ, आता राजवीर बी आलाय तालमीत, तो त्याला आपण सगळ्यांनी मिळून नीट तालीम द्यायची काय. आणि राजवीर, तालीम कधी बुडवायची नाही काय. तालमी कधी नाही बुडवणार. आम्ही जाऊ काय? अरे काय तुम्ही दोघे बी मगापासून जाऊ का करताय? हा, एवढी कसली घाई लागल्या? अंगावरचा घाम तरी सुकू दे की. अहो, सुकलाय तो कधीच. मला वाटते राणाचं काहीतरी महत्वाचं काम असतं. काय रे काम? काय नाही, ते घरला लवकर बोलवले. कशाला राजवीर, कशाला बोलवले रे? काय नाही असं. रानाच्या संगतीत राहून तू बी बिघडला वाटतं. अरे तालीम सोडून सारखं घर घर घर. अरे या रानाच्या नादाला लागू नको. तो घर कोंबडी आहे, तुला बी तसंच करल. नाही वस्ताद, अहो मी घर कोंबडी कधी. अरे मग एवढी घाई का करायला जायची? नाही, ते मी नाही, लाडूला घरला लवकर बोलवले. आजचा दिवस तेवढं जाऊ दे. अरे काय काम आहे ते तरी सांग. आज मला शाळेत जायचंय. पहिला दिवस आहे म्हणून मामनं लवकर बोलवलंय. अरे वा, शाळा. अरे पण एवढाच तू शाळेत काय शिकणार? माहित नाही, पण नाव शिकवणार. हा, मग जा. हा, पण या शाळेच्या नादानं राणा बिघडला तसा तू बी बिघडू नकोस. बाईपासनं लांब राहायचं काय. बाल्या, सच्चा पैलवान कोण? तो बाईच्या नादी लागत नाही. बराबर, कळलं का रे? हो, आता जा मी. हा, जावा. पण उद्या टायमात यायचं बरं का तालमीत. वय वस्ताद, नमस्कार करतो. लाडू, नमस्कार कर. चला. बसतात, मी बी निघतो. का तुला आणि कसलं काम? तुला बी बोलवलंय. ते जरा उद्या येतो टाइमात बरोबर. ठीक आहे. ए राणा, काय माल्या? काय नाही, काय लाडू शेठ, मजा आहे तुमची. होय. हा, याची मजा आणि मला सजा. का रे? काय याच्या शाळेमुळे माझ्या काय अभ्यासाचा लोड नाही येणार नाही का? अरे लोड ना कसला राहणार? अरे शिकणं म्हणजे चांगलंच असते की. होय काय? लाडू, तू भाल्या काका संगत अभ्यासाला बसत जा काय? चालतंय. ए बाबा, माझं निष्ठांत तुला बाद झालं. तुझ्या खासगी मॅटर मध्ये मला घेऊ नको. कशाला म्हणजे? तूच म्हणलास ना व शिकणं चांगलं असतंय. अरे ते तुझ्यासाठी, माझ्यासाठी नाही. चल मी येतो. ए भाल्या, अरे परत तालमी चालला काय? नाही, मी जातो इकडनं मधनं. अरे लाडू, ऐकलंस ना मग भाल्या काका काय बोलला ते? अरे शाळाचा लई ताप असतोय बघ डोस केला.
तुझ्या माऊचा उत्साह तुझ्या अंगलात येणार बघ.